समताजी सेनेचे अध्यक्ष प्राध्यापक किशोर चौधरी यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती स्थानबद्ध व्हावे. आमचे सुरेश नाना नाशिककर, आमच्या पुण्यात देवगिरी समाजाचे अध्यक्ष प्रकाशित करलेले, आमचे आजचे वक्ते हरी नरके सर, आपण पुढे यावं. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री हनुमंतरावजी उपरे साहेब, आपण जरा स्टेजवरती यावं. आजचे प्रमुख वक्ते सुनीलजी कदम साहेब, आपण जरा स्टेजवरती यावं. यानंतर पुढील कार्यक्रम सुरू करण्यासाठी मी दीपा मॅडम आणि प्रोफेसर वाघमारे सरांना बोलवतो. पुढचा कार्यक्रम सुरू करा. आणि उपस्थितांचे हार्दिक स्वागत. आपण सर्वजण या ठिकाणी रॅलीत सहभागी होऊन या ठिकाणी आलात. महिला वर्गाचं या ठिकाणी विशेष अभिनंदन. आणि त्यांनी केलेलं हे कार्य, समताजी सेनेच्या द्वारा झालेले हे कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. त्यांचा जो विषय आहे रॅलीचा, स्त्री भ्रूण हत्या, या विषयावरती थोडंसं काही जे मला मनातून वाटतं ते माझे विचार मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. जास्त वेळ घेणार नाही, कारण पुढील कार्यक्रमासाठी सर्व पाहुणे उपस्थित आहेत. आज जी समस्या उभी आहे ती मोठी विचार करायला लावणारी आहे. मध्यंतरी अशी एक घटना घडली होती आणि पुण्यातल्याच घडलेल्या घटनेचा मी उल्लेख करते की पेपरमध्ये एक बातमी आली की एका स्त्रीचा 6 वेगवेगळ्या शहरांमध्ये नेऊन गर्भपात केला गेला. कारण काय? कारण फक्त एकच की तो जो गर्भ होता तो स्त्रीचा होता. हे असं करण्यामागचं कारण काय? तर याच्या मागे असलेली आपली विकृत मानसिकता. आज आपल्या लोकांचे विचार बदललेले आहेत. असं वाटतं की स्त्री किंवा मुलगी ही नको, मुलगी झाली म्हणजे डोक्यावरती चिंतेचं ओझं निर्माण होतं, असा आज आपल्या सर्वांचा विचार झालेला दिसतो, जे काही लोकांचा. वास्तविक पाहता हे असं नाहीये. आईसाठी तर ही गोष्ट अत्यंत तेवढीच आनंददायी असते जेवढी मुलासाठी तेवढीच मुलीसाठी. कारण मुलगा झाला तरी ती आई होणार असते, मुलगी झाली तरी ती आईच होणार असते. मुलासाठी तिला 9 महिने गर्भपोटात सांभाळावा लागतो, मुलीसाठीही तितकाच. आणि आई इतक्या प्रेमानं त्या बाळाने पोटात दिलेल्या लाथा सहन करत असते, कारण तिचा त्याच्यामध्ये जीव अडकलेला असतो. पण घडतं ते सगळं उलटं. आज आपण पाहतो की मुलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललाय. जर आपण अशाच मुलींना गर्भामध्ये मारत राहिलो तर उद्या अशी वेळ आपल्यावरती येईल की आपल्याला मावशी नसणार. आपण मावशी कोणाला म्हणणार? कारण मुलगी ही कोणाची तरी भविष्यात मावशी असते, कोणाची तरी आई असते, कोणाची काकी, कोणाची आत्या, कोणाची आजी की जी आपल्या लहान बाळाचं अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं असं म्हणून खूप लाड करते. पण जर एक स्त्री नसेल तर ही सगळी नातीच बंद होऊन जातील. म्हणून असं म्हटलं जातं की स्त्री भ्रूणाचं रक्षण ही भावी नात्यांची गोठण. कारण स्त्रीमुळे सगळी नाती निर्माण होतात. स्त्री नाही तर काहीच नाही. कारण एकटा मुलगा जर असेल किंवा एकटा पुरुष असेल तर हा संसार पुढे चालणं शक्य नाही. कारण जसं बीजाला रुजायला मातीची, ऊन वाऱ्याचीही आवश्यकता असते, पावसा पाण्याची आवश्यकता असते, तसंच पुढची पिढी जन्माला येण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघांचीही गरज असते. स्त्रियांमुळे भावी पिढी घडते आणि संस्कारी होते. याची अनेक उदाहरणं आपल्याला आहेत.
आपल्या लक्षात येतील की शिवाजी महाराज घडले, कुणामुळे घडले तर त्यांच्या मातोश्रीमुळं, जिजाऊंमुळं. अशा अनेक घटना आहेत. कित्येक ठिकाणी आपण पाहतो की आईचे जे संस्कार आहेत त्यातून मुलं खूप मोठी आणि समजूतदार आणि कर्तबगार झालेली आहेत. याचं आत्ताचं अलीकडचं उदाहरण म्हणजे डॉक्टर रघुनाथ माशेलकर. जर कैलासवासी अंजली माशेलकर नसत्या तर आज ते एवढ्या मोठ्या पदापर्यंत जाऊ शकले नसते. कारण त्यांची अशी परिस्थिती होती की त्यांच्याकडे शिक्षणासाठी भरायला फी नव्हती आणि त्यावेळेला त्यांची आई लोकांचं काम करून ते पैशांची जुळवाजुळव करायची. अवघ्या काही रुपयांसाठी त्या लोकांकडे काम करायचे आणि ह्याची जाणीव त्यांनी ठेवली आणि आज डॉक्टर माशेलकर अत्यंत उच्च पदावरती विभूषित आहे आणि ते आपल्या सर्व कार्याचं श्रेय आपल्या मातेला देतात. त्यानंतर आपण पाहतो की महिला कुठेही कमी नाही आहेत. मग का आपण मुलींना नाकारतो? कुठलंही क्षेत्रात असं राहिलेलं नाही की त्या ठिकाणी महिला पोहोचलेली नाही. ती डॉक्टर, इंजिनियर, वकील सर्व क्षेत्रामध्ये आहे. एवढंच काय, ती अंतराळामध्ये सुद्धा भरारी घेते, भूगर्भामध्ये सुद्धा ती पोहोचून संशोधन कार्य करण्याच्या तयारीत असते. हे कुठलंही नाही. इव्हन आपण जर पाहिलं तर काही गोष्टींमध्ये म्हणजे पुरुषांच्या पेक्षा स्त्रियांची सहनशक्ती ही जास्त असते. तिच्यामध्ये मानसिकताही जास्त आहे आणि सहन करण्याची क्षमताही जास्त आहे. किंबहुना त्यासाठी गरोदरपण किंवा स्त्रीला म्हणजे मुलांना जन्म देणं हे कार्य सुद्धा करायचे देवाने तिच्याकडे दिलेलं असते. तर लक्ष्मी माता, अन्न खातं कोण सांभाळत होतं? अन्नपूर्णा माता. म्हणजे त्या काळामध्ये जर स्त्रीला महत्व आहे तर मग आज तिचं महत्व का कमी व्हावं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला मुलगा झाल्यानंतर आनंद होतो पण मुलगी झाल्यानंतर मन खट्टू होतं. असं होणं अयोग्य आहे. किंबहुना जर आपण पाहिलं तर मुलांपेक्षा मुलींना जास्त माया असते. समजा एकाच माणसाला 2 मुलं असतील, एक मुलगी असेल आणि अचानक काही तब्येत बिघडली किंवा काही झालं तर त्यावेळेला असं जाणवतं की मुलांच्या पेक्षा मुलगी पटकन त्या ठिकाणी पोहोचते. आजही आपण पाहतो की मुलं मोठ्या नोकरीच्या आमिषाने परदेशामध्ये स्थानापन्न होतात, त्या ठिकाणी नोकरी निमित्ताने जातात आणि तिथलेच होऊन जातात. तिथून परत येण्याचा मोह त्यांना संपत नाही, सुटत नाही. तू ज्या वेळेला आपली मुलगी सासरी जायला निघते अत्यंत कठोर वाटणाऱ्या पिता सुद्धा त्यावेळेला ढसाढसा रडतो. त्याचं कारण काय? तर हे हळवं नातं आहे. मुलीचं वडिलांवरती आणि वडिलांचं मुलीवरती हे जास्ती प्रेम असतं कारण तिच्यामध्ये घावेपणा असतो, आपलेपणा असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये जर मुलगी पुढे येत असेल तर हे कार्य आपल्याकडून का करायला? एका ठिकाणी तर असं म्हणता येईल की जेव्हा देव खुश असतो त्यावेळेला तो मुलींना जन्म देतो कारण त्या हसणाऱ्या बागडणाऱ्या कळ्या आहेत. आणि अशा कळ्या ज्यांना आपण पृथ्वीवरती या जगात येण्यापासून आपण रोखतोय, हे करणं हे चुकीचं आहे. आणि आज हे ह्याबाबत जागृती होणं गरजेचं आहे. आपण असं म्हणतो की जो जीव घेतो त्याला आपण अपराधी ठरवतो, फाशीची शिक्षा देतो. पण ज्या वेळेला आपल्याच घरातले, आपल्या घरात मुलगी येणार हे कळल्यानंतर तिला मारायला निघतात, ते सुद्धा अपराधीच आहे. आणि त्यांच्याही पेक्षा मोठा अपराधी कोणाला म्हणावं लागेल तर डॉक्टरला. कारण डॉक्टरमुळेच आपल्याला हे कळतं की गर्भामध्ये असलेला बाळ हे पुरुष जातीचं आहे की स्त्री. तिथून आपल्याला हे सगळी सुरुवात होते. आणि त्यांनी जर आपली नीतिमत्ता सोडली नाही, डॉक्टरनी सुद्धा आपली नीतिमत्ता सोडली नाही तर हे प्रसंग पुढे होणारच आहे. सध्याचं तुम्हाला माहीत असलेलं बीडचं उदाहरण म्हणजे माहिती आहे तुम्हाला की डॉक्टर मुंड्यांचं. विचार करा की ते कोवळे गर्भ की जे कुत्र्याला खायला घातले गेलेले आहेत पुरावा नष्ट करण्याच्या हेतून, ते जीवाला किंवा त्या आत्म्याला किती वाईट वाटलं असेल. हे अशा कृती पुन्हा होऊ नये यासाठी ही जागृती करण्याची आज गरज आहे. आणि त्या अनुषंगाने संताजी सेनेनं आजची जी रॅली या ठिकाणी आयोजित केलेली होती ही अतिशय काळाची गरज असलेलं हे कार्य होतं. या ठिकाणी आपण अत्यंत उत्साहाने सहभागी झालात आणि एक सामाजिक भान ठेवून हे सामाजिक कार्य आपण केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त करते. धन्यवाद. महापरिषद सहर्ष स्वागत करत आहोत. आजची ओबीसी महापरिषद खऱ्या अर्थाने वेगळी आहे कारण पुरोगामी महाराष्ट्राची व फुले शाहू आंबेडकरवादाची मूर्तमेढ याच पुण्यामध्ये रोवली गेली. तसेच पुरोगामी महाराष्ट्राची अस्मिता फुले शाहू आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून तसेच आदरणीय व्यासपीठ महोदयांच्या अनुमतीने हा कार्यक्रम सुरू करत आहोत. सर्वप्रथम कार्यक्रमाचे उद्घाटक श्री हनुमंत काका उपरे व प्रमुख उपस्थिती श्री किशोर चौधरी यांचे कार्यक्रम अध्यक्ष डॉक्टर पी.व्ही. कुंभार सर शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. थोडे चेअर मारा फक्त डोकंच आहे.
मागे घे मागे घे घे मागे थोडंसं अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. जसे मानवी जीवनामध्ये मनुष्यावरती 16 विविध संस्कार केले जातात. देवाच्या पूजेमध्ये षोडोपचारांना पूजा केली जाते. त्या षोडोपचारामधील एक पूजन म्हणजे दीपपूजन या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होत आहे. इकडे इकडे ताई ताई त्या ताईंना दिसून द्या. एक मिनिट. थोडं मागं Thank you. Thank you. सरांचं स्वागत करा. इकडे इकडे ना इकडे. धन्यवाद सर.